कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे तुझ्यासाठी आणले। अर्जुन, अरे हे कशासाठी? आपले मला सगळं नव्याने सुरू करायचं। आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात आवडीच्या मोगऱ्याच्या गजऱ्याने करू ना। थँक्यू। अमोल उठेल। झोपलाय तू? बाबा, मी नाही उठलो अजून। मी काय म्हटलं होतं तुला? अमोल तू नाही, अर्जुन काय बोलते मी? मोना, मी मोनाला मदत करते। बाबा, तुला आणि मला असं एकत्र बघून मला लई भारी वाटतंय। अमोल बाळा, तुझे माँ आणि बाबा असेच कायम एकत्र राहणार, तुझ्यापासून कधीच लांब जाणार नाही। पण त्यासाठी आधी आवरायला लागेल ना, आंघोळ करायला लागेल का रे? हो बाबा, चला, गरम गरम गाजराचा हलवा खाऊन घ्या। अप्पे, आज गाजराचा हलवा कसा काय? सहजच केला बाबा। वाह दिदे, एक नंबर झालाय बर का। पण मला हलव्याबरोबर मोगऱ्याचा पण वास होतोय कुठनं तर। हा होय रे दीप्या, सुगंध येतोय कुठनं तरी। मोना, तू सेंट मारलायस का? हो नाही बापू। अहो बापू, तुमचे का आनंदी चेहऱ्याकडे लक्ष नाहीये। म्हणजे बापू, अहो अर्जुन दादानी माणसांना फुलं दिली असणार, नाहीतर आमचे हे अहो आजपर्यंत सध्या एक फुल नाही दिलं त्यांनी मला। मोना ग, तूच माझ्यासाठी फुल आहेस की, मग तुला आणि कशाला पाहिजे फुल? बापू काय का असना, पण घरात आज एकदम आनंद आहे बघा। पण आप्या, लय दिवसातनं तुला असं हसताना बघून भारी वाटतंय बघ मला। हा बापू, पण प्रगती आहे बर का। ए आगाव, तुला उशीर नाही करे होते? राहिलं पण दाजीबा, दिदे, तुम्हाला असं एकत्र बघून मला लय भारी वाटतंय आज। वैर दीप्या, आजचा दिवस खरंच लय भारी आहे। अरे मग एवढा स्पेशल दिवस आपण साजरा तर करायला पाहिजे की नाही? लक्षात कसं राहणार नाही तर मग? म्हणजे बाबा, म्हणजे आज आपण अर्जुनचा नाप्पीचा एवढा आनंदाचा दिवस साजरा करणार आहे। मग आपण काय काय करायचं? अगं, आपण हॉल सजूया आणि मग मस्तपैकी जेवण बनवून देऊया। बाबा, अहो कशाला करताय सगळं? उगाच तुमची दगदग होईल। नाही नको। अगं आप्पे, मला कसला त्रास होणार आहे? अजून मी तर नाही। काय तर नाही? अरे अर्जुन, लेकराच्या आनंदातच बापाचं आयुष्य वाढतं बाबा। आणि काय होतं एक दिवस साजरा केला म्हणून? बर ठीक आहे। आजोबा, आजचं सगळं जेवण मी बनवणार। बाबा, तुम्ही लवकर या। अमोल, अरे मी पण आहे तुमच्या बरोबर आता। हा बापू, जमलं तर आज मी पण लवकर येतो। बरं बरं बरं, ठीक आहे, आपण करूया सेलिब्रेशन। थँक्यू बाय, आपली फॅमिली सगळ्यात बेस्ट। आजोबा, आवडे की पटपट, किती वेळ? बापू चला, आता तुम्ही बापू मम्मी सारखं सगळं सांगावं लागतं का? अरे नाही रे बाबा, बघ हे का
पुढचं काय करायचं ते ओ ओ ओ, ओ कदम एवढी सगळी कामं करून पण फ्रेश आहे तुम्ही एकदम. मग मला काय झालंय आणि अमोल बरोबर आहे म्हणल्यावर ना की थकायचा प्रश्नच नाही. अगदी बरोबर आहे तुमचं विनायकराव. अर्जुन, आप्या, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज एका मुकादमानं स्वयंपाकघरात उभा राहून त्याला पाहिजे तसा स्वयंपाक करून घेतलाय. ते मुकादम कोण विचारा? कोण? हा काय रे तू दिला होय मुकादम? नाही नाही, एक मिनिट थांबा. पण काय रे, तुला काय येतं? मा मला काहीच येत नाही. हे पोळाजीला बनवायला सांगितलं. ए आगाव, त्यांना कशाला उगाच त्रास दिलास रे? नाही नाही पण बापू, ही माझी ना आप्पीची जरी नवीन सुरुवात असेल ना, तरी इथून पुढच्या आयुष्यात अमोलची प्रत्येक इच्छा आमच्यासाठी लय महत्वाची असेल. हो, त्याला जे पाहिजे ना ते सगळं आम्ही त्याला देऊ. अजून काय पाहिजे आप्या? वंस, जे झालं ते चांगलंच झालं, पण या सगळ्याने आर्याताई खरंच खूप दुखावले गेले असतील ना हो? आणि रुपालीताई आणि स्वप्नील सरांना तर हे बिलकुल आवडलं नसणार आहे. मोना, मग आत्ताच म्हणली की जे झालं ते चांगलं झालंय, मग आता कशाला एवढा विचार करायचा? हो पण अहो ते मोना, आतापर्यंत दिदी आणि दाजींच्या आयुष्यात काही कमी अडचणी आल्या नाहीत. त्या मनी आणि संकल्पना दोघांना किती त्रास दिलाय ना हे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले. पण वेळ आली आणि तो संकल्प येडा झाला. पण आता दोघं कुठं आहेत काय माहित. हा, आता त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली म्हणायची. आता मनी मावशीनं संकल्पाला जरा काहीतरी चांगलं शिकवलं असतं ना तर ही येळ आली नसती त्यांच्यावर. तिनं संकल्पाचा विचार करून आज गाव लवकर सोडलं असतं ना तर बरं झालं असतं. बाबा जाऊ द्या ना, आता ते झालं ते झालं. आणि कसं आहे मोना, हे बघ, स्वप्नील सर, रुपाली काय परके आहेत का? आपलेच आहेत की ते पण. हे बघ, आज ना उद्या त्यांना पण कळत आप्या आणि अर्जुन एकमेकांसाठी योग्य आहेत. हो बापू, खरं आहे तुमचं. आधी तुम्ही बोलत का बसला? अजून आपल्याला लय काम आहेत. चला लवकर. मुकादमाने सांगितलं आपल्याला कामं केली पाहिजे का नाही? हालो चला मग राहिलेत आणि तुम्ही बसलाय. मी हिथंच आहे र. माझ्या बंट्याला येड लावलं आणि मी अशी बाई तुमची पाठ सोडीन. थोडं थांबा. एकदा जमीन जुमला नावावर करून घेतला ना की माझ्या बंट्याला बरा करून ना हिथं घेऊन आले ना तर नावाची मनी नाही मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.